नमस्कार, आरोही कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे। आरोही कॉर्नर मध्ये आज बनणार आहे मस्त गुळाची लॅप्सी, तीही कुकर मध्ये अगदी सोप्या पद्धतीने। अगदी कमी वेळेमध्ये ही लॅप्सी बनवून तयार होते। कोकणामध्ये लग्नकार्य असो, सण समारंभ असो, पंक्तीमध्ये ही गुळाची लॅप्सी असतेच असते। प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी लॅप्सी अगदी आवर्जून बनवली जाते। आज आपण गुळाचे व पाण्याचे योग्य प्रमाण वापरून एकदम मऊसूत लॅप्सी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा। थँक्यू। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। लॅप्सी घेतली आहे 1 वाटी। 3 प्रकारची लॅप्सी असते, त्यापैकी हे मीडियम लॅप्सी मी घेतलेली आहे। 1 वाटी लॅप्सीसाठी 1 वाटी गूळ घेतलाय। 1 वाटी लॅप्सीसाठी 3 वाटी दूध घेतलंय। 3 ते 4 चमचे तूप घेतलंय। ओलं खोबरं किसून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलंय, यामुळे खिरीला खूप छान चव येते। काजू आणि बदामाचे काप घेतलेत। जायफळ आणि वेलची पावडर घेतली आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कुकर मध्ये 3 ते 4 चमचे घी घ्यायचं आहे। घी मध्ये आपण लॅप्सी भाजून घेणार आहोत। लालसर तांबूस रंग येईपर्यंत अगदी खमंग लॅप्सी भाजून घ्यायची आहे। यामध्येच आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। लालसर तांबूस रंग येईपर्यंत मी लॅप्सी भाजून घेतलेली आहे। आता यामध्ये 3 वाटी गरम दूध घालायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता। झाकण लावून 2 शिट्या करून घेऊया। कुकर थंड झालेला आहे। लॅप्सी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण यामध्ये ओलं खोबरं घालणार आहोत। मिक्सर मध्ये मी बारीक वाटून घेतलंय, यामुळे खिरीला खूप छान चव येते। एक वाटी गूळ घालायचा आहे। 1 वाटी लॅप्सीसाठी 1 वाटी गूळ घेतलाय मी। गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। जायफळ वेलची पावडर घालायची आहे। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण 2 मिनिटं हे शिजवून घेऊया। लॅप्सी बनवून तयार आहे। गॅस बंद करायचा आहे।
वाव, खूप मस्त मस्त मऊसूद गव्हाची लॅप्सी बनवून तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हालाही खूप आवडेल। वाव, खूप मस्त गव्हाची लॅप्सी बनवून तयार आहे। तुम्ही या पद्धतीने गुळाची लॅप्सी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राइब नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आरोही कॉर्नर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। थँक्यू।